अहम ऋतुरहम यज्ञ स्वधामहमौषधम मंत्रोऽहमेवाज्य अहम निग्रहम हुतम. मी ऋतू आहे, मी यज्ञ आहे, मी स्वदा आहे, मी औषध, मी मंत्र, मी धृती, मी अग्नी, मीच हवन क्रिया आहे. हळूनी वाचा थोडस. ताई, हळूनी वाचा. हा, हा? हो, हळूनी हळू घ्या वाचते. म्हणलं. हा. हो हो, हळू घे. तोची जाणवेच्या जरी उदय होय, तरी मुद्दल वेदी मीची आहे. आणि तो विधाना ते जयाविये, तो ऋतू कृतुही मीची. अर्थ, त्याचा व्यापक ज्ञानाचा गुरु कृपेने जर उदय झाला, तर मुळात कर्म सांगणारा वेद मीच आहे. आणि तो वेद ज्या विधानाला प्रसवतो त्याचा उपदेश करतो, तो ज्योतिष्ठादी स्रोतादी यज्ञ मीच आहे. मग तया कर्मापासून बरवा, जो सांगोपांग आगवा, यज्ञ प्रगटे पांडवा तोही मी गा. मग त्याच वेदाने सांगितलेल्या कर्मापासून जो चांगला संपूर्ण सांगोपांग वैश्वदेवही 5 प्रकारचा तो महायज्ञ प्रकट होतो, तो देखील मीच आहे. स्वामी स्वदा सोमाद्य औषधी विविधा, आज्य मी समेदा मंत्र मी हवे. देवाकरिता अर्पण केलेले अन्न, पितराकरिता अर्पण केलेले अन्न मीच आहे. तसेच नाना प्रकारच्या सोमादी औषधी, धृत आणि फळादिकांची समिधा मी आहे. आज्य पुनरुक्वादी मंत्र आणि देवतेला उद्देशून अर्पण करण्याचे हवे द्रव्य मी आहे. होतो मी हवन कीजे, जेथ तो स्वरूप माझे, आणि भूत वस्तू जे जे तेही मीचे. हवन करणारा मी आहे. जे अधिकरणाचे अधिष्ठान हवन केले जाते, तो हावनीय, ग्राह्यपत्य, दक्षिणाग्नी, असव्य, सभ्य या नावाचा जो स्रोत अग्नी, तो माझे स्वरूप आहे. हूत म्हणजे हवे प्रेक्षे हवे प्रक्षेप रूप क्रिया मीच आहे. आणि यज्ञ संबंधी कुंड मंडपाच्या ज्या ज्या वस्तू आहेत त्याही मीच आहे. पितामह जगतो, माता धाता पितामह, वे वे वेद पवित्रमोंकार, वृक्षारम रजुरेव च. गीतेचा अर्थ, या जगाचा पिता, माता, पोषण करता, पितामह मी आहे. जाण्याला योग्य पवित्र ओंकार, वृक्ष, साम, योजुस हे वेद, 4 वेद मी आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या. पैजयाचे नियंग संगे, ये प्रकृती स्तव अष्टांगे, जन्म पावे ज्यासे जगे तो मी गा. ज्याच्या अंग संगतीने अधिष्ठान संबंधाने प्रकृतीपासून भूमी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार ही 8 अंगे असलेले जगत जन्माला प्राप्त होतो, तो पिता मी आहे. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, देवी मी चराचरी मातेही होय. अर्धनारी नटेश्वराच्या संवाद जो पुरुष, तो स्त्री दिसतो. त्याप्रमाणे या चराचरा चैतन्य प्राधान्याने जसा मी पिता आहे, तसा प्रकृती प्राधान्याने मीच माताही आहे. अर्थात निमित्त कारण आणि उपादान कारण मीच आहे. आणि झाले जग जे ते राहे, जेने जीवित वाढत आहे, ते मी वाचून नोहे आन निवृत्ते. आणि झालेले जगत ज्याच्या आधाराने राहते, ज्याच्या योगाने परत स्फूर्तीद्वारा जिवंत होते आणि कर्मफलद्वारा वाढते, तो धाता देखील माझ्या वाचून दुसरा कोणी नाही, हे निश्चित. ये प्रकृती पुरुषे दोन्ही, उपजली जयाच्या मनमनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. हे दोन्ही प्रकृती पुरुष ज्याच्या संकुचित मनाचे मन असलेल्या साक्षीचे ठिकाणी उत्पन्न झाले आहेत, भासले आहेत, तो जगाचा पितामह मी आहे. आणि अवघी या जाणण्याच्या वाटा, जया गावा येती गा सुबटा, वेदांच्या चोटा वेद तो म्हणजे.
आणि वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला वेद म्हटले जाते ते मी आहे. भाव असा की वेदामध्ये कर्म, उपासना इत्यादी विषय सांगितले असलेले तरी सुद्धा सर्व वेदांचे मुख्य तात्पर्य ब्रह्मप्रतिपादनात आहे. कारण वेदांत कर्म आणि उपासना ब्रह्मज्ञानाची साधने म्हणून सांगितले आहेत. म्हणून सर्व वेदांचे वेद्य एक ब्रह्मच आहे. जेथे नाना मता बुजावणी झाली, एकमेका शास्त्रांची अनोखळ फिटली, चुकले ध्याने तेथे मिळवाले जे पवित्र म्हणपे. ज्या वेदाविषयी अनेक मतांची समजूत पटली आहे तेच वेद आत्मा आहे. कारण चारवाकापासून सांख्यापर्यंत जे मतवादी आहेत त्यांच्या ग्रंथात आत्म्याचे स्वरूप, आत्म्याचे परिणाम, आत्म्याची एकता आणि अनेकता मानण्यात मतभेद असेल तरी सुद्धा त्या मतातील विरोध भाग सोडून दिल्यास आत्मा हा पदार्थ सर्वांच्या मनात मांडलेला आहे. म्हणून एवढ्या अंशात सर्वांचे एक वाक्यता आहे. अर्थात आत्मतत्व मानण्यात नाना मताची समजूत पटली आहे. ताई माझ्या ज्ञानेश्वरीत खूप मोठे मोठे अर्थ आहे. असू दे असू दे, हे ते ओव्या कमी झाल्या तरी चालतील, वाचा तुम्ही. वाचू का? हा, बरं. हा. आता ह्या ओळीचा अर्थ भरपूर आहे. ते गुढार्थ पै दीपिका असेल ते. माझ्याकडे भावार्थ दीपिका आहे, शंकर महाराजांचे, कंधारकर. बर बर बर. वाचत हरकत नाही. हो. पै ब्रह्म बीज झाला अंकुर, घोषध्वनी नदाकार, त्याचे गा भवन जोंकार, तोही मेघा. जणू ब्रह्मरूपी बीजाला अंकुर निर्माण झाला आहे. घोष, ध्वनी, नाद आणि आकार या चौघांचे राहण्याचे जे घर, तो ओंकार मी आहे. ओंकाराचा उच्चार होतो तेव्हा ओंकारात असलेला अचा उच्चार तार स्वराने म्हणजे उच्च स्वराने होतो, म्हणून ओंकारात घोष आहे. ऊचा उच्चार मध्यम स्वराने होतो, म्हणून त्यात ध्वनी आहे. आणि मचा उच्चार मंद स्वराने होतो, म्हणून त्यात नाद आहे. तसेच ओंकाराचा ओंकारा रेखामय आकार आहे, म्हणून ओंकार हा घोष, ध्वनी, नाद आणि आकार यांचे राहण्याचे घर आहे. अथवा ओंकारातील बिंदूमध्ये घोष म्हणजे परावाणी राहते, म मध्ये ध्वनी पश्यंती वाणी राहते, उ मध्ये नाद म्हणजे मध्यमावाणी राहते आणि अ मध्ये आकार म्हणजे वैखरी राहते. असा तो ओंकार ते मीच आहे. ज्या ओंकाराच्या कुशी अक्षरे होती ओंकारेशी, जे उपजते वेदेशी उठले तिने. ज्या ओंकाराच्या पोटात अ उ म अशी 3 अक्षरे जन्माला येतात की जी उपजतच तीच वेदांना घेऊन प्रगट झाली आहेत. भाव असा की ओंकारापासून म्हणजे शब्द मात्रेपासून वेद हा पदार्थ निर्माण झाला आहे. म्हणून रूपजू सामू हे तिने मने मी आत्मा रामू, यो मीची कुलक्रमो शब्द ब्रह्माचा. म्हणून रूप, यजु, साम हे तिन्ही वेद मीच आहे. या रीतीने शब्द ब्रह्माचा जो कुलक्रम आहे तो मीच आहे. तो कुलक्रम असा की मूळ ब्रह्मापासून ओंकार, ओंकारापासून वेद, वेदापासून स्मृती, पुराणे इत्यादी वाङ्मय हा सर्व शब्द ब्रह्माचा कुलक्रम आहे आणि तो मीच आहे, असे आत्मस्वरूपाचे ठिकाणी रममान होणारे श्रीकृष्ण म्हणाले. गतिर्भरता प्रभुर साक्षी निवास शरणं श्रुत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम्. अर्थ, जगाचे परमगती, जगाचा धारण पोषण करता, सर्व नियंता स्वामी, शुभाशुभ कर्माचा द्रष्टा, सर्वांचे निवासस्थान, सर्वांचे रक्षण करता, सर्व भूताचा हित करता, जगाचा उत्पत्ती करता, संहार करता, स्थिती करता, सर्व कर्म फले म्हणण्याचे स्थान, संकल्प, वासना, संस्काराचे निदान आणि जगाचे अविनाश कारण मी आहे. ओव्या. हे चराचर आगवे, जे प्रकृतीयात साठवे, ते शिनले येत विसवे, ते परम गती मी. प्रलयाचे वेळी जे संपूर्ण चराचर ज्या प्रकृती साठवलेले जाते
आणि प्रलय कालानंतर अनंत भौतिक पदार्थाची उत्पत्ती खंडू न देता म्हणून खंडू न देता करून श्रमलेली प्रकृती जी विश्रांतीला प्राप्त होते ती परमगती मी आहे. आणि जयाचे प्रकृती जिये जेने अधिष्ठिली विश्व विये जो ये ओने प्रकृती ये गुणाते भोगी. आणि ज्यापासून प्रकृती जगते त्याचे स्वीकार केला असता ती विश्वाला प्रसवते आणि तो चिदाभासाच्या रूपाने म्हणजे जीवाच्या रूपाने या प्रकृतीत येऊन प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सत्व रज तम या गुणाचा भोग घेतो. तो विश्वश्रेयाच्या भरता मीची गायेत पंडुसुता मी गोसावी समजता त्रिलोक्याचा. तो विश्वलक्ष्मीचा पती मीच आहे. अर्जुना मी सर्व त्रिलोक्याचा स्वामी आहे. आकाशे सर्वत्व वसा बसावे वायूने नाव भरी युगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे. आकाशाने सर्व ठिकाणी राहावे वाऱ्याने क्षणभर देखील शांत नसावे अग्नीने जाळावे मेघाने जलवर्षाव करावा पर्वती बैसे कान संडावी समुद्री रेखा ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. पर्वताने बसलेली जागा सोडू नये समुद्राने मर्यादा ओलांडू नये पृथ्वीने सर्व भूतांचे ओझे व्हावे ही माझी आज्ञा आहे. सारांश माझ्या आज्ञेतील जगातील सर्व व्यवहार चाललेले आहेत. म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला प्राण हाले तो जगाचे चाळिता. मी बोलवले तरच वेद बोलतो. म्या चालविले सूर्यचा मी बोलवलं तर वेद बोलतो. मी चालवले तर सूर्य चालतो. मी करविले तर प्राण हालचाल करतो. त्याप्रमाणे जो प्राण जगाचा चालक आहे तो माझ्या अधीन आहे. म्याची नियमिल्या साता काळ ग्रासित से भूता ये मनिया गाते पंडुसुता सकळ ही जयाची. अर्जुना माझ्याकडून आज्ञा झाली असता मृत्यू हा भूताचा ग्रास करतो. सारांश सर्व देवदेवता पंचमहाभूते ज्याची आज्ञा पाळणारे आहेत. ऐसा तो समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगनायसा साक्षीभूतू तोही मीची. असा जो सर्व काही करण्यास न करण्यास व विपरीत करण्यास समर्थ आहे तो जगाचा नाथ मी आहे. आणि आकाशाप्रमाणे जो उदासीन राहून सर्व द्रष्टा आहे तो साक्षी देखील मीच आहे. ये नामरूपी आगवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपाचाही ओलावा आपणची जो. अर्जुना या नामरूपात जो पूर्ण भरला आहे आणि या नामरूपाचा आधार तो आपणच आहे. जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळी आती जळ ऐसे निवसवी तसे सकळ तो निवास मी. जसे पाण्याचा लाटा पाण्याच्या आधारावर असतात आणि त्या लाटात पाणी असते त्याप्रमाणे जो सर्वात राहतो आणि आपल्या ठिकाणी सर्वांना राहतो तो निवास मी आहे. जो मज होय अन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणांगत शरण मीची एकू. माझ्या वाचून अन्य कोणीही रक्षण करता नाही असे मानून जो मला शरण येतो त्याचे मी जन्ममरणाचे दुःख निवारण करतो. याकरिता शरण येण्यास योग्य मीच आहे. मीची एक अनेकपणे वेगळाले प्रकृती गुणे जित जगाचे प्राणे वर्तत असे. प्रकृतीच्या सत्व राजस तम या वेगवेगळ्या गुणांना अनुसरून जगात असलेल्या जगाचा जो प्राण आहे ज्याला वेदांत शास्त्रात समष्टी प्राण असं म्हणतात त्या प्राणांच्या रूपाने मीच एक अनेकपणाने व्यवहार करीत असतो. जैसा समुद्र थिल्लरण म्हणता भलते ते बिंबे सविता तैसा ब्रह्मादि सर्वा भूता सुरत तो मी.
सूर्य जसा हा समुद्र हे डबके असे न समजता कोणत्याही पाण्यात प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेव आदी करून सर्व भूतात जीव रूपाने जो प्रतिबिंबित आहे तो सुरत मी आहे. सुहृदय मी आहे. मी चिगा पांडवा या त्रिभुवनाशी ओलावा, सृष्टी क्षय प्रभवा मूळ ते मी. अर्जुना, या त्रिभुवनाला जीवन देणारा मी आहे. या त्रिभुवनाच्या उत्पत्ती स्थिती नाशाला जे मूळ ते मी आहे. बीज रुखा ते प्रसवे, मग ते रुखपण बीज सामावे, तैसे संकल्पे होयागवे पाठी संकल्पे मिळे. बीज वृक्षाला जन्म देते, मग तो वृक्ष शाखोपशाखांनी संपन्न झाला असता त्या वृक्षाच्या वृक्षपणा बीजात समाविष्ट होतो. त्याप्रमाणे माझ्या सृष्टी संकल्पापासून सर्व जगत उत्पन्न होते आणि नंतर नासाच्या संकल्पात लय लय पावते. ऐसा जगाचे बीजो संकल्पो, अव्यक्त वासना रूपो, त्या कल्पांते जेच निक्षेपू होय ते मी. असा जगाच्या उत्पत्ती स्थिती नाशाला कारण असलेला एको अहम बहुशामी प्रजाये, मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे असा ईश्वराचा संकल्प मेघातील तुषाराप्रमाणे असलेल्या अनंत जीवाच्या बुद्धिवासनेने सूक्ष्म रूप आणि प्रत्यक्षाला विषय न होणारे मायारूप जे अव्यक्त, या तिघांना ठेवा. कल्पाच्या शेवटी ज्याचे ठिकाणी राहतो ते निधान मी आहे. हे नामरूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिरती जे आकार नाही. जेव्हा कल्पाच्या शेवटी ही जगाची नामरूपे नाहीशी होतात, ब्राह्मणादी वर्ण व देहादी व्यक्ती आटून जातात, तसेच जरायुआदी प्राण्यांचे वर्ग नाहीसे होतात, तेव्हा कोणताच आकार राहत नाही. ते संकल्प वासना संस्कार मागवतेच रचावया आकार, जे ते राहुनी असती अमर ते निधान मी. तेव्हा ईश्वराचा संकल्प, अनंत जीवाच्या बुद्धिवासना आणि पूर्वकल्पातील जगत उत्पत्तीचे ईश्वराश्रित असलेले संस्कार हे तीन कारणे जगाचे पुनश्च रचना करण्याकरिता ज्या ठिकाणी अमर होऊन असतात ते निधान मी आहे. तपाम्यहम वर्षम निगृहम मी सृजामि च, अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चा महार्जुन. अर्थ, अर्जुना, मी सूर्याच्या रूपाने तापतो, मीच वर्षाव केलेल्या पाण्याचे शोषण करतो आणि मीच पुन्हा वर्षाव करतो. त्याचप्रमाणे अमृत आणि मृत्यू, सत आणि असत मीच आहे. मी सूर्याचे निवेशे, तपेत हे तोषे, पाठी इंद्र होनी वर्षे ते पुढती भरे. मी सूर्याच्या रूपाने तापतो, तेव्हा ही पृथ्वी शुक्ष होते. नंतर इंद्र होऊन वर्षाव करतो, त्यावेळी ही पृथ्वी पाण्याने पुन्हा समृद्ध होते. अग्नी काष्टे खाय, ते काष्टाची अग्नी होय, तैसे मरते मारते पाहे स्वरूप माझे. जेव्हा अग्नी लाकडे खातो तेव्हा ती जळणारी असतात, जेव्हा ती लाकडेच अग्नी होतात तेव्हा तीच दुसऱ्याला जाळणारी होतात. त्याप्रमाणे जगात मरणारे व मारणारे हे दोन्ही माझे स्वरूपे आहेत असे जाण. या लागी मृत्यूच्या भागी जे जे, तेही रूप माझे, आणि न मरते तो सहजे मीची आहे. याकरिता मरणाच्या वाटणीत पडलेले जे जे विष, शस्त्र, अस्त्र, अभिचार मंत्र, वाघ, सर्प, हिंसक, माणसे इत्यादी पदार्थ आहेत ते माझे रूप आहेत. आणि ज्यामुळे मरण येत नाही असे अमृत, भगवन नाम, ब्रह्मज्ञान हे पदार्थ सहजच अविनाशी असल्यामुळे मीच आहे. आता बहु बोलोनी सांगावे, ते एक हेळा हे पा आगवे, तरी सत ही जाणावे मीची पैगा.
आता पुष्कळ बोलून जे सांगावयाचे ते सर्व एकदाच सांगतो, लक्षात घे. तरी सत म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होणारे अभिव्यक्त झालेले जगत, आणि असत म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाला विषय न होणारे अभिव्यक्त कारण, हे सर्व मीच आहे. किंवा सत म्हणजे चांगले, असत म्हणजे वाईट, अथवा सत म्हणजे सत्य आणि असत म्हणजे मिथ्या, हे सर्व मीच आहे. अंतर एवढेच आहे की सत हे माझे वास्तव रूप आहे आणि मिथ्या हे कल्पित रूप आहे. म्हणून अर्जुना मी नसे, ऐसा कवंठा वसे, परी प्राण्यांचे दैव कैसे, जेन देखती माते. म्हणून अर्जुना मी नाही असे कोणते स्थान आहे, परंतु प्राण्यांचे दुर्भाग्य कसे ते कळत नाही, कारण मी सर्वत्र असूनही ते मला जाणत नाही. तरंग पाणी विन सुकते, रश्मी वाती विन देखते, तैसे मीची ते मी न होते विष्णू देखे. जणू लाटा पाण्या वाचून सुकतात, सूर्यकिरणे दिव्या वाचून पाहत नाही, त्याचप्रमाणे ते प्राणी मत्स्वरूप असूनही मी होत नाही, हे आश्चर्य आहे पहा. ते आत बाहेर मिया कोंदले, जग निखिळ माझेची होतले, की कैसे कर्म तया अडाले, जे मीची नाही म्हणते. हे जगत आत बाहेर माझ्याने गच्च भरलेले आहे, किंबहुना संपूर्ण जगत माझेच ओतलेले आहे. नाही नाही, हे जगत आत बाहेर माझ्याने गच्च भरलेले आहे, किंबहुना संपूर्ण जगत माझेच ओतलेले स्वरूप आहे. परंतु कसे पाप कर्म त्याचे आड आले कळत नाही, कारण ते मीच नाही म्हणतात. परी अमृत कुहा पडिजे, कापनियाचे कडिया काढिजे, ऐसे हाती काय केजे अप्राप्तीसे. अमृताच्या विहिरीत पडावे आणि मरणाच्या भीतीने आपल्याला कडेला पोहून काढावे, असा प्रकार येथे आहे. अशा विवेक ज्ञान नसलेल्या अप्राप्त पुरुषाला काय करावे. ग्रासा एकांनासाठी अंध धावता हे किरटे, आढळला चिंतामणी पायलोटी आंधळेपणे. अर्जुना, एक आंधळा होता. तो एक घासभर अन्न मिळण्यासाठी रस्त्याने धावत होता. त्याच्या रस्त्यात चिंतामणी सापडला होता. त्याला त्याची ठेस लागली. त्याने आंधळेपणाने त्याची चौकशी न करता पायाने दूर लोटला, असे समज. तैसे ज्ञान जे सांडून जाये, तैसी हे दशा आहे, म्हणून की जे ते केले नो हे ज्ञाने विन. तसे मनुष्याला ज्ञान जेव्हा सोडून जाते, तेव्हा अशी दुर्दशा प्राप्त होते. म्हणून ज्ञाना वाचून जे करावे ते केले असे होत नाही. आंधळ्या गरुडाचे पाकाती, ते कवनुपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके ठाकी ज्ञाने विना. आंधळ्या गरुडाचे पंख असेल तर ते कोणाला उपयोगाला जातात, त्याचप्रमाणे ज्ञाना वाचून कोणतेही सत्कर्माचे श्रम शिल्लकच राहतात. वाचू का ते? थांबूयात ते आपण इथे. हम्म. पसायदान घ्या. हा. हो. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, सकळ देवादी देवा, कृपाळू आजी केशवा, महानंदा मानुभवा, सदाशिवा सदरूपा, चक्रधरा विश्वांभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषशयना, कमलनयना कमलापते, कामिनी मोना मदन मूर्ते, भवतारका धरिताक्षते, वामन मूर्ते त्रिविक्रमा, आगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरंगना बाळकृष्णा, तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीतसे विनवणी, भोबंधनी सोडवावे, सकळ देवाधी देवा, कृपाळू आजी केशवा,
महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो पूर्णा सर्व सुखी पूर्ण हो नीती लोके भज जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय हो वा विधी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने देहारी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हे दान पंढरीचा वार करी वारी चुकोने देहारी कुंडली कवरदारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय वासुदेव हरी सर्वांना जय श्री कृष्ण जय छान ताई आपलं वाचन शकुंतलाताई म्हणजे छानच झालं आज आणि मी प्रथमतः शैलाताई तुमचे माफी मागतो की आज आपलं वाचन तुमचं नाही झालं पण काही हरकत नाही माऊलींची इच्छा जशी असते तसंच घडत असतं तुम्हाला आपण बुधवारी पुढच्या आठवड्यात मी पुन्हा संधी देतो तोपर्यंत तुम्ही फक्त ते ऍप कसं वापरायचं हे शिकून घ्या बरोबर हा चालेल हा फक्त ते ते साहजिक आहे मला हे कळू शकतं की दोन्ही गोष्टी एका वेळेला वापरणं अवघड जातं वयोमानानुसार आपल्याला ते जमतच सगळ्यांना जमतं असं नाही पण त्याच्यात काही मन खट्टू करायची गरज नाही तुम्ही बुधवारी परत वाचू शकाल तोपर्यंत तो ऍप कसा वापरायचा हे समजून घ्या बर आज आपण जे महत्वाचे मुद्दे पाहिलेत म्हणजे आपण काल जसं पाहिलं की योगी पुरुष भक्त बरोबर आणि यज्ञयाग करणारे व्यक्ती हे सुद्धा त्या भगवंताचीच पूजा करत असतात आज भगवंत माऊली आपल्याला सांगतात की सर्व जगामध्ये असणारं स्वरूप हे माझंच आहे म्हणजे त्या परब्रह्मापासून अर्धनारी नटेश्वर असं जे स्वरूप ब्रह्माचं उत्पन्न झालं त्याला म्हणजे उपनिषद आपल्याकडे प्राण प्राण म्हणजे चैतन्य आणि रई म्हणजे प्रकृती असा शब्द वापरतात म्हणजे प्राण आणि रई असं ते जोडपं आहे असं सांगितलंय आणि त्याच्यापासूनच ही सर्व प्रकृती तयार झाली त्याच्यापासूनच हे सर्व घडतं म्हणजे असणाऱ्या पंचमहाभूतांमध्ये सुद्धा परमेश्वरच अस्तित्वात आहे अग्नी सुद्धा म्हणजे लाकडामध्ये अस्तित्वात असणारा परमेश्वर तोच आहे अग्नीमध्ये अस्तित्वात असणारा परमेश्वर सुद्धा तोच आहे घडवणारा म्हणजे बीजापासून तो लाकूड घडवणारं हे काम सुद्धा परमेश्वरच करतो त्याचं वाढणं म्हणजे त्याचं उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे अग्नीमध्ये लाकूड जळतो तो अग्नी सुद्धा परमेश्वरच आहे आणि ज्याच्या
म्हणजे जो अग्नी आहे, जे लाकूड आहे आणि ज्याच्यामध्ये ते जळतं तर तेज, ते ते सुद्धा परमेश्वरच आहे. हे माणसानी समजण्यासाठी फार सुंदर असं आहे. म्हणजे त्याला गीतेतला म्हणजे एकदा प्रश्न असा होता की जीवो जीवस्य जीवनम, या हे जे काही सूत्र आहे ह्याच्यातली चूक काय. ह्याच्यातली चूक अशी की जो जीव आहे तो सुद्धा ब्रह्मच आहे. जे जीवन देणारा परमेश्वर सुद्धा तोच आहे आणि त्या जीवनाचा नाश करणारा सुद्धा परमेश्वर तोच आहे. म्हणजे मग खाणारा कोण आणि खाल्लं जाणारा कोण, मरणारा कोण आणि मारला जाणारा कोण, मारणारा कोण, हे सर्व ईश्वरच आहे. त्यामुळे ज्ञानी व्यक्तीने हे समजून जगलं पाहिजे की हे सर्व काही जे चालतं या जगातलं, ते सर्व काही त्या परमेश्वराच्या इच्छेने चालतं, त्या माऊलींच्या इच्छेने चालतं. आणि हे ज्याला समजलं तो त्याच्यातून तरुण गेला. म्हणजे फार सुंदर उदाहरण माऊलींनी दिलंय की तुम्ही अमृताच्या विहिरीत पडला आहात, तुम्हाला माहितीच नाही की तुम्ही अमृताच्या विहिरीत आहात आणि तुम्ही धडपड करत 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 जीव वाचवण्यासाठी काठावर येताय आणि काठावर येण्याचा प्रयत्न करताय आणि स्वतःचा जीव मी कसा त्या विहिरीत वाचवला असा उगतचा भ्रम करून जगत आहात. म्हणजे किती सुंदर अशी उपमा आहे की आपण या जगामध्ये जे जगतो आहोत त्या त्या ब्रह्मामुळे जगतो आहोत, ब्रह्मामध्येच जगतो आहोत आणि ब्रह्मामुळेच आपलं अस्तित्व आहे. म्हणजे आपलं अस्तित्वच ब्रह्म आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न माऊलींनी वेगळ्या शब्दातून केला. आणि किती सुंदर असे त्या प्रकारच्या त्या ओव्या आहेत पहा. म्हणजे हे ज्याला हा भेद ज्याच्या मनामधला, ज्याच्या बुद्धीमधला, ज्याच्या बुद्धीतला हा संपला, त्याला सर्व जगामध्ये परमेश्वर दिसू लागेल. त्या प्रत्येक क्रियेमध्ये परमेश्वर दिसू लागेल. आणि तो परमेश्वर न दिसण्याचं कारण काय असेल किंवा हे न कळण्याचं कारण काय असेल तर ती माया आहे. म्हणजे त्या प्रपंचाची ओढ आणि मीपणाचा अहंकार, हे त्या दोन कारणीभूत गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला हे जे काही चाललं आहे सर्व